आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क। लातूर जिल्ह्याचा निलंगा, शिरूळ, अनंतपाळ तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा। तासभर पावसाने लावली हजेरी। गहू आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान। निलंगा, शिरूळ, अनंतपाळ तालुक्यातील अनेक गावांना सायंकाळी 5च्या दरम्यान अवकाळी पावसाने झोडपले। जोराचा वारा व विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। तासभर झालेल्या पावसाने काढणीस आलेल्या गहू, ज्वारी व आंब्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलं आहे। 3 एप्रिल रोजी सायंकाळी 5च्या दरम्यान निलंगा तालुक्यातील नेटूर, कलांडी, बसपूर, डांगेवाडी, शिरोळ, शूर, आनंदवाडी, अंबुलगा, बुद्रुक, काटे, जवळगा, झरी, निलंगा, जामगा, बेडगा, सावरी, माकणी, अनसरवाडा, चांदोरी, येळनूर, माने, जवळगा, हलगरा, राणी, अंकुलगा, बाकली, उजेड सह तालुक्यातील बहुतांश गावात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली। यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती। सध्या शेतकरी गहू व ज्वारी काढणीमध्ये मग्न आहेत। अनेक शेतकऱ्यांनी ज्वारी कापून रानावरच टाकली आहे। तसेच अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांनी गव्हाच्या राशी केल्या नाहीत। त्यामुळे या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या ज्वारी व गहू भिजल्याने आता वर्षभर खायचं काय असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर आहे। यावर्षी झाडाला आंबेही मोठ्या प्रमाणावर लागले आहेत आणि त्याचे उत्पन्न चांगले होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती। मात्र वादळी वाऱ्यामुळे झाडाच्या खाली आंब्यांचे सारवण झालं आहे। हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे ठाकलं आहे। अगोदरच सोयाबीनला भाव नाही, तसेच शेतकऱ्यांना पीक विमाही मिळाला नाही। त्यात अवकाळी संकटाने शेतकरी पुरता धास्तावला आहे। शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे।